तुम्ही घेतलेलं सार्वजनिक ऍक्टिव्हिटी सार्वजनिक कॉलेज म्हणून आहे तर ह्या सगळ्याच लोकांच्या ह्याच्यामध्ये ते सहकार्य मिळते आणि त्याच्यामुळं म्हणजे एक चांगलं इम्प्रूव्ह तुम्ही डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहात. त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळते आणि आम्ही सुरुवातीपासून तुम्हाला म्हणजे सरांनी बोलले की समाजाचं काहीतरी देणं लागतंय संघटना कार्यरत आहे आम्ही सहकार्य हेच अपेक्षा आहे. तर आपला मराठवाडा 1 वर्षानंतर स्वातंत्र्य झाला आणि या एक वर्षाच्या गॅपमध्ये या 1 वर्षाचा जो गॅप होता त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय झाला आणि अन्याय आताही होत आहे. तर तो अन्याय दूर करण्यासाठी किंवा शासनाच्या बजेटमध्ये जे फंड अलोकेट होतात त्या फंडचा प्रॉपर उपयोग आपल्या मराठवाड्यासाठी होत नाही. त्याचप्रमाणे रस्ते असतील, सिंचनाचे प्रॉब्लेम असतील, अतिक्रमणाचे प्रॉब्लेम असतील, रेल्वेचे असतील, या सर्व जे काही समाजाच्या उपयोगासाठी लोकोपयोगासाठी ज्या काही सुखसोयी आहेत आणि त्याची जी अडचण आहे त्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषद ही कार्यरत आहे. आणि त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये आमची उदगीर शाखा जास्त ऍक्टिव्ह आहे. कारण तुम्ही बघितलेलंच असेल उदगीर शहरामध्ये लागलेले सिग्नल असतील किंवा उदगीर शहरामध्ये नामनिर्देश दाखवणारे बोर्ड असतील, जसे काही शिवाजी महाविद्यालय कुठे आहे, अभिषेक महाविद्यालय कुणीकडे आहे किंवा रेल्वे स्टेशनचा भाग दाखला, असे जे काही फलक लागलेले आहेत ते मराठवाडा जनता विकास परिषदेच्या प्रामुख्यानेच लागलेले आहेत. आतापर्यंत मराठवाडा जनता विकास परिषद अनेक कार्यक्रम घेतले. त्यातले कार्यक्रम म्हणजे मागच्या वर्षी आम्ही जे प्रत्येक महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जाऊन जे व्याख्यानमाला घेतली मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भात, तर आपल्या महाविद्यालयातील बरेचसे प्राध्यापक वर्गाचा आम्हाला सहकार्य लाभलेला आहे. तसेच सर सुद्धा सभासद असताना आहेत आणि त्याचा पण रोल हा मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये अभ्यास गटाच्या स्वरूपामध्ये खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं. त्यातल्या त्यात त्या मराठवाडा जनता विकास परिषदेला लीड करणारे लखोटे सर असतील, त्यांचं सामाजिक कार्यामध्ये भरपूर योगदान आहे. त्याचप्रमाणे आमचे SS पाटील सर असतील, सचिव मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर शाखेचे, डेअरीचं पुनर्जीवनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्व उदगीरकरांना माहीतच आहे. आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे पाटील सर असतील, वरना सर असतील किंवा लखोटे सर असतील, त्याच्या पाठीमागे आम्ही मोतीपोळे सर आहेत, त्यावेळेस सुद्धा सर सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. त्या कार्यक्रमामध्ये किंवा मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये सहभाग नोंदवण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही रिकामा वेळ इतर ठिकाणी बसून काढण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामासाठी काढावं. आम्ही काहीतरी समाजात देणं लागतो, ते समाजात देणं परत करण्यासाठी हा एक आपल्याला संधी आहे असं समजून आम्ही या कार्यामध्ये सहभागी आहोत. या मराठवाडा जनता विकास परिषदेला कसल्याही प्रकारचं फंड किंवा आर्थिक पाठबळ नाही. जे काही करावं असं वाटतं तेव्हा आम्ही सभासद लोक एकत्र येतो, जेवढं काही होईल पूर्ण फुलाची पाकळी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो आणि शहरातील काही लोक सुद्धा आमच्या कार्याला होऊन ते सुद्धा सगळ्या हातात मदत करतात. आणि आता आमचा तुमच्या महाविद्यालयामध्ये येण्याचा एकच उद्देश आहे की ही मराठवाडा जनता विकास परिषद फक्त शहरापुरती मर्यादित न राहता किंवा आमच्यासारख्या सिनियर लोकांपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण आमची पिढी गेल्यानंतर मराठवाडा जनता विकास परिषद किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम काय होता हे माहित नाही. एवढंच काय, कर्नाटकात बाजूच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना मराठवाडा हा हैदराबाद मुक्ती संग्राम साजरा केला जात नाही, फक्त आपल्या मराठवाड्यामध्ये होतोय. तर येणाऱ्या पिढीला या मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती कळावी, त्याचप्रमाणे मराठवाडा जनता विकास परिषदेचे कार्य कळावं म्हणून आम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि आमचं सौभाग्य आहे की आज आम्हाला सर्वप्रथम तुमच्या कॉलेजमध्ये याची संधी मिळाली आणि आपण ती संधी दिला. तर आमचा उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यामध्ये येणाऱ्या पिढीला या मराठवाडा जनता विकास परिषदेची माहिती कळावी, त्याचा उद्देश कळावा आणि या मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचा पण सहयोग, त्यांचा पण सहकार्य लावावं या उद्देशाने आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. आणि अपेक्षा आहे की आपण जे NSCचे कार्यक्रम असतात त्या विद्यार्थी असतील किंवा NSCचे तुमचे ठिकठिकाणी जे कार्यक्रम होतात, कॅम्प होतात, तिथं सुद्धा तुम्ही मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लोकांना बोलावून त्या मराठवाडा जनता विकास परिषदेची माहिती देण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कारण गेले 1 वर्ष जवळपास आम्ही 75 व्याख्यानकर सरांचा खूप मोठा त्यात योगदान आहे. एवढंच तुमच्याकडे संपतो. धन्यवाद.